मार्केटमध्ये एकदम कवळी लुसलुशीत आणि फ्रेश कोथिंबीर जुडी भेटलेली। तर चला म्हटलं आज ना कोथिंबीरची वडीच बनवा। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, ओवा, जिरा, मीठ टाकलं बारीक करून घेतलं। कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून घेतली, बारीक चिरून घेतली। चिरलेल्या कोथिंबीरवरती बेसन चाळून घेतलं। तसंच त्याच्यामध्ये मी हळद, वाटलेलं वाटण, सफेद तीळ टाकलं। थोड्या पाण्याचा वापर करून बॅटर तयार करून घेतलं। हाताला तेल लावून ना मुटके तयार करून ना चाळणीमध्ये ठेवून घेतले। चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि लगेच वाफायला ठेवलेले आहेत टोपावरती। 25 मिनिटं चांगले वाफवून घेतले। वडी शिजल्यानंतर थंड करून घेतली। पातळ पातळ पीसमध्ये कट करून घेतली, म्हणजे फ्राय करायला ना एकदम आतपर्यंत फ्राय होते। मग कट करून झाल्याच्या नंतर आहे ना लगेच गरम तेलामध्ये सोडून आलटी पलटी करून दोन्ही साईडनी चांगली क्रिस्पीपणा येऊपर्यंत वडी फ्राय करून घेतली। तुम्ही शालो फ्राय पण करू शकता। तर तयार झाली मस्त अशी आपली क्रिस्पी कुरकुरीत कोथिंबीर वडी। तुम्ही कशी बनवता ती कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।